डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। उल्लासनगर शहर में आवारा गुंडों का आतंक। आशिले गांव में एक्टिवा पर सवार 3 आवारा गुंडों ने किया ऑटो चालक पर हथियार से हमला। हमले की घटना सीसीटीवी कैमरा में कैद। आशिले गांव में रुपेश कड़ू रहता है, जो ऑटो रिक्शा चलाता है। कल शाम के समय आशिले गांव रिक्शा स्टैंड पर सवारी के लिए वे रुके थे। तभी वहां से गुजर रहे एक्टिवा पर सवार 3 युवकों के साथ उनकी कुछ बहस हुई और फिर वह बहस गाली गलौज में तब्दील हो गई, जिसके बाद यह मामला इतना गरमाया गया कि एक्टिवा पर सवार युवक ने अपनी कमर से चाकू निकाल रुपेश पर हमला कर दिया, जिसके बाद रिक्शा स्टैंड पर खड़े कुछ ऑटो चालकों ने 2 हमलावरों को दर दबोचा और पुलिस के हवाले किया, जबकि एक युवक अभी भी फरार बताया जा रहा है और यह पूरी घटना परिसर में लगी सीसीटीवी कैमरा में कैद हो गई है। विठलवाड़ी पुलिस स्टेशन में हमलावरों के खिलाफ मामला दर्ज करने की प्रक्रिया शुरू है। मी रुपेश कडू, मी आशिलेपाडा गणपती मंदिर स्टँडवर रिक्षा चालवतो। तिथे ट्रॉफिक झाल्या कारणामुळे मी त्या जे 3 रिक्षा टू व्हीलर आले होते बाईकवर, त्यांना ट्रॉफिक झाल्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे ट्रॉफिक झाली थोडं साईडला या गाडी म्हणून, पण त्यांनी घेतली, त्यांनी वरवरची उत्तर दे आणि शिवीगाळ चालू केली। त्याच्यामुळे मी त्यांना बोललो, पण लगेच त्यांनी थोड्या वेळात लगेच माझ्या अंगावर चॉपर वगैरे हत्यारं काढली आणि माझ्यावर मारणं चालू केला मला। किती जण होते मारहाणीमध्ये? 3 जण होते, त्यातून एक हां हत्यार कोणकोणते होते त्यांच्या हातात? चॉपर और ते कुछ जीव घेणं हल्ला केला माझ्यावर त्यांनी। मग मी आता तिकडनं पकडले त्यांना, मी पण इथे आणि इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनला 2 फोन केले, माझ्या बाजूला असणाऱ्यांनी मला सहकार्य करून पोलीस स्टेशनला फोन पण केले, पण ते पोलीस साहेबांना यायला टाईम लागल्यामुळे आम्ही स्वतःहून त्यांना घेऊन आलो रिक्षात टाकून। 2 जण घेऊन आले तुम्ही? हां, 2 जण, आणि त्यातून एक फरार झाला आहे। हां फरार झाला? हां पोलीस कंप्लेंट केली आहे? हां, FIR नोंद केली, इथे केस केली त्यांची। तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे? मला न्याय पाहिजे आणि जे 3 जण गुन्हेगार आहेत त्यांना चांगलीच हे व्हायला, सजा व्हायला पाहिजे।